और दिल्ली धमाका बिग बैश में भी उन्होंने इस तरह के शॉट खेले थे। आइए देखते हैं 100 सुनार की, एक लोहार की और ये सिक्सर किरण पवार की। अच्छी जबरदस्त, मात्र प्रेक्षकाला जागा करणारा हा षटकार होता। पहिल्याच बॉलवर षटकार आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना पाहायला मिळतोय। आज पवार जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। किरण पवार आणि एका साईडला प्रथमेश पवार नाना। दुसऱ्या षटकातील पहिल्या षटकातील तिसरा चेंडू इम्रोज खान यावेळेला आपण पाहताय सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। गुड डिलीवरी, गुड कमबैक। देखिए इमरोज खान ने भी घाट घाट का पानी पिया है। पहली गेंद जूजी अव्वली थी, किरण पवार ने उसे लॉफ किया, लेकिन पलटवार बहुत जबरदस्त होता हुआ। संघाची धावसंख्या फलकावर 6 वर जाऊन पोहोचली गेली। 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। पॉवर प्लेचं बंधन आहे। किरण पवार षटकार आल्यानंतर 2 बॉल डॉट खेळत असताना पाहायला मिळतोय। त्या बॉलला लेफ्ट केलं होतं, सोडून दिलं होतं। केतन मात्रेच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय। डॉट बॉलची सांगता होत असताना अतिशय चांगली गोलंदाजी, गुड कमबैक बाय इम्रोज खान। बिल्कुल बढ़िया पलटवार देख रहे हैं हम इमरोज खान का। चेंडू आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आणि त्यामुळे हसमुख पाटील वळतायत। व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर 7 वर जाऊन पोहोचली गेली। प्रथम बॅटिंग करत असताना बाजार अळी मनोर ही टीम आपल्याला पाहायला मिळते। आप लेग कटर गेंदबाजी जब करते हैं तो आपको कंट्रोल होना बहुत जरूरी रहता है। स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। सरळ चेंडू निघून जाईल। विकेट किपर केतन मात्र यावेळेला जरूर सोडून देत आहेत आणि शॉट फाईन लेग त्या ठिकाणी घेतला गेलाय। डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सिद्दीक भावेसर आपण पाहतायत लगातार चांगली गोलंदाजी करत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग। बड़ा गेंदबाज इसी को कहते हैं कि बड़ा शॉट लगने के बाद वो तुरंत ही पलटवार करे। शॉट प्लेन चेंडू होता, बाहेर निघणारा, खूपच कंट्रोल नव्हतं या बॉलवर। व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर बाजार आणि मनोर या टीमची जाऊन पोहोचते 8-0। दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये। स्टार फलंदाज आहेत इम्रोज खान। बरीच विकेट, हॅट्रिक, निर्धाव षटक ज्याच्या नावावर आहेत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर। ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता। 1 रन मिळेल, मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना आपण पाहतायत एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर। षटक क्रमांक आपण पाहिला पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये सिद्दीक भावेसर पहिला बॉलवर षटकार आल्यानंतर 5 बॉल, त्यामध्ये 2 वाईड जरूर आले, परंतु बॅटने जास्तीत जास्त धावा दिल्या नाहीत। यावरून एक क्वालिटी गोलंदाजाची ओळख काय आहे हे इम्रोज खानने दाखवून दिलं। बिल्कुल, देखिए अब रात काफी ढल चुकी है और ये जो स्कोर है ये हो सकता है अंडर 50 तक ही रहे। हालांकि खराब टोटल भी हम नहीं कहेंगे, लेकिन अच्छा टोटल भी नहीं। डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र रन संख्या आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते 9। विश्वनाथ जाधवला आपण पाहतायत त्या संघामध्ये खेळत असताना। केतन मात्रे पहिलाच मॅन ऑफ द मॅचचा आपण पाहिलात किताब पटकावला। सुपर बॅटिंग करत असताना एक नम्र पणाचा खेळाडू कसा असावा हे केतन मात्रे यांनी जरूर पूर्ण फॅन फॉलोविंगला दाखवलंय। 9 रन झालेत। किरण पवार 6 बॉलमध्ये 7 रन्स आतापर्यंत त्याच्या बॅटमधून। विकी भोईरला आपण पाहतायत, एक जबरदस्त धारावी एक्सप्रेस ज्याच्याकडे पाहिलं जातं। अनेक फलंदाजांना घाम फोडणारा हा गोलंदाज, एक वेगवान मारा करण्यासाठी जो ओळखला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, ज्याचं नाव आहे विकी भोईर। कबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स वाडा विपुल पाटील पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल यावेळेला लिफ्ट केलं होतं, सोडून दिलं होतं आणि प्रथमेश पवार नाना यावेळेला दर्शवतायत की आम्हाला DRS हवाय। या थर्ड अंपायर रेफर केले गेले, डिसिजन पेंडिंग।
विक्की भुईर की ये खासियत है कि ज़्यादातर गेंदे गुडलैंड पे पिच करते हैं। डीआरएस वहाँ पे लिया गया है। इट्स अ वाइट, डीआरएस सक्सेस। खूपच बाहेर होता वाईड लाईनच्या आणि लगेच क्विकली प्रथमेश पवार नाना एक्सपिरियन्सचा प्लेअर आहेत आणि त्यामुळे लगेच हसमुख पाटील यांना सांगितलं आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या बॉलवर डीआरएस हवाय। एक एक रिव्ह्यू दिला गेला आणि तो जर सक्सेस तुमचा झाला तर एक्सटेंड होईल आणि त्यामुळे सक्सेस झाला। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर। लो फुल टॉस बॉल जरूर होता ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना एक रन मिळेल। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील। गुड रनिंग बिटवीन द विकेट, बॅकअप चांगला मिळतोय। या दुहेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 12ला 0। Nicely tried with the short back leaf. Firmly driven to deep extra cover. First run taken very fast, build up the pressure on fielder. Then taken an easy couple. किरण पवार गेल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले, त्यानंतर स्ट्रगल करताना पाहायला मिळाले। इथून मातीची खेळपट्टी आपण पाहू शकतायत, त्यामुळे गोलंदाजाला सहज शक्य होतं कला कौशल्य दाखवण्यासाठी। हा बॉल अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला होता। फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते। गुड फिल्डिंग, कोणती धाव येत नाहीये। डॉट बॉल। विकी भुईर बिल्कुल विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाजों को शॉट खेलने के लिए अभी तक जगह नहीं दिए। बॉल फेकून झाले 2। ऑन साईडला टक्कन आवाज आलाय। फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील त्या अगोदर मात्र चेंडूने वळण घेतलं। आउटफील्ड फास्ट आहे, परंतु तिथे आपण पाहिलं एक अचानक नशिबाने साथ दिली की काय। आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली रनआउट साठी मात्र थर्ड अंपायर रेफर केले गेले। या आपण चेक करूया प्रथमेश पवार त्या ठिकाणी नाना पोचलेत की नाही। ज्या पद्धतीने ते फिल्डर धावले होते त्यांनी आशा सोडली होती की हा चौकार येईलच, परंतु तिथून मात्र चेंडूने थोडंसं डायव्हर्ट झाला आणि आतमध्ये येत असताना आपण पाहू शकला डिसिजन पेंडिंग आहे। रनआउट साठी मात्र यावेळेला थर्ड अंपायर रेफर केले गेले। 2 रन्स तर येत आहेत की नाही याकडे लक्ष असेल। 1 रन कंप्लीट झालेली होती, दुसऱ्या धावेसाठी निघाले होते प्रथमेश पवार। नानाला असं वाटलं की मात्र हा चेंडू क्लिअर होईल, परंतु तिथे मात्र चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला, आतमध्ये आला, डीप मिड विकेटला चेंडू वळाला आणि इथून मात्र रनआउटची जी अपील केली गेली होती पाहायचंय डिसिजन पेंडिंग। तर आपण या ठिकाणी ब्रेक मध्ये स्वागताने समारंभाकडे जातोय। मुख्य मंचावर वाडा नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक आदरणीय राम जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर महेंद्र ठाकरे साहेब यांनी करावं। संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली। 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। षटक क्रमांक 2 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय। मोठा प्रहार फोर्स करण्याचा प्रयत्न केला। कॉटन बॉलची संधी, भन्नाट वेग होता, बॅट थोडीशी पाठीमागे गेली आणि किरण पवारला या वेळेला परतावं लागेल। आणि राम जाधव साहेबांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर आयोजक चॅम्पियन्स ट्रॉफीचे महेंद्र ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, शाल, पुष्पबुके देऊन या ठिकाणी होताना। थँक्यू, थँक्स अ लॉट। आपण या ठिकाणी मंत्र मान देऊन आलात। पुढील सन्मान आदरणीय ही जागा उपलब्ध करून दिली या स्पर्धेकरिता आदरणीय प्रकाशजी थोरात साहेब यांचं स्वागत आणि सन्मान कल्पेजी ठाकरे साहेब यांनी करावं। वेलकम, सुस्वागतम प्रकाशजी थोरात साहेब। आपलं नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या वतीनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। 14 रन झालेले आहेत। पहिला धक्का किरण पवार च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय। चौदा रन झालेले आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। गोलंदाज सज्ज होईल।
विकी भोईर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, लाईन अँड लेंथ सुपर, हीच खासियत राहिले, हीच खूबी राहिले विकी भोईरची. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा कोणत्या फलंदाजाला कसं चॅलेंज स्वीकारायचंय या अनुषंगाने विकी भोईर गेली कित्येक मैदान आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. ओंकार पाटील, चांगला बॉल होता, अगदी पायामधला चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अशरफ खान पुढे सरसावतोय. वडश थ्रो, सुपर फिल्डिंग करत असताना एक स्टंट मॅन, हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आला मिळते. 15-1. अगदी खूप चांगल्या पद्धतीने या फटक्याला एक्झिक्यूट केलेलं कार्पेटच्या सहाय्याने, आणि जिथपर्यंत अशरफ खान बॉलवर आला आणि फिक करेपर्यंत एकच सिंगल कंप्लीट केली आहे. तर 12व्या बॉलवर स्ट्राईक एंडला येत आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. चेंडू फार वेगाने निघून जातोय आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांमध्ये आतापर्यंत बाजाराळी मनोर ही टीम जाऊन पोहोचते फलकावर. गणेश ठाकरे आम्हाला माहिती देत आहेत आणि ऐनुल शेख 15 रन झालेत. ऑन साईडला जरूर खेळला गेला होता. या अगोदरचा प्रिव्हियस बॉल आपण पाहिलात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अद्वर शेलार आमच्या समोर जोडले गेलेत. युवा समालोचक याच विभागातील वाडामधील नव चैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. अद्वर काय म्हणशील हे क्रिकेट जे आपण पाहत आहेत क्राऊड वर्ग यांच्याबद्दल काय म्हणशील? अगदी सर, आपण जवळपास 3 ते 3:30 वाजल्यापासून आज या मैदानावर आहोत आणि तेव्हापासून जो प्रेक्षक राजा आपल्या समोर जॉईन झाला तो अजून सुद्धा तेवढ्याच गर्दीने आणि त्यापेक्षा अधिक संख्येने या ठिकाणी बघायला मिळतोय. कारण हे वाडा तालुक्यामध्ये असलेलं क्रिकेटचं क्रेज आहे. आम्ही सातत्याने म्हणत असतो, जेव्हा जेव्हा या वाडा तालुक्यामध्ये चांगला खेळ बघायला मिळतो ना, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांकडनं त्या संपूर्ण खेळाडूंना खूप चांगला सपोर्ट, मग तो त्यांचा फेवरेट प्लेअर असू द्यात किंवा नसू द्यात, परंतु जेव्हा जेव्हा त्याच्याकडनं चांगली फलंदाजी बॉलिंग बघायला मिळते तेव्हा तेव्हा त्याला मात्र हे वाडेकर आहेत नेहमी सपोर्ट करणारच. ॲब्सोल्युटली राईट. प्रज्योत अंबेरे, वरोर एक्सप्रेस यंदाच्या हंगामामध्ये ISPL मध्ये ज्याची वर्णी लागली श्रीनगर या टीममध्ये ऑन साईडला खेळत असताना 1 रन जरूर पाहायला मिळेल. अशरफ खान पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या बाजाराळी मनोर या टीमची जाऊन पोहोचते 16-1. अगदी हलक्या हाताने मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं, परंतु बॉल आणि बॅटचं तेवढं चांगलं कनेक्शन झालं नाही आणि कार्पेटच्या सहाय्याने खेळत असताना स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये त्या ठिकाणी अशरफ खान होता, बॉलवर आला आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल कंप्लीट केली आहे. सावली क्रिएशनचे प्रोप्रायटर हरीश पालवी साहेब यावेळेला पाहायला मिळतात, मॅचला एन्जॉय करतायत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. विश्वनाथ जाधवला निवडलंय, कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. धानीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले. बॅटर यावेळेला बॅक टू द डगआउट. प्रथमेश पवार उर्फ ना गॉन. महत्वाचा खेळाडू प्रथमेश पवार स्वतः कर्णधार यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला चांगला खेळ करत होता. बराच का नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला राहावं लागलं होतं आणि यावेळेला ओव्हरपिच बॉल मिळालेला सर, परंतु त्या बॉलचा तेवढा चांगला फायदा करता आला नाहीये आणि विश्वनाथ जाधवला या ठिकाणी मिड विकेटच्या रिझनमध्ये तैनात केलेलं आणि परफेक्ट त्याच्या हातामध्ये बॉल कॅरी होत असताना जबरदस्त अजय अल्पेश गुतारने एक कॅमेरामॅन वर यावेळेला फोकस करत असताना आपण पाहत आहेत यश ठाकरेला. हरीश पालवे आल्यानंतर अल्पेश गोतारणे आणि यश ठाकरे थोडेसे रिलॅक्स झाले आणि इथून आपण पाहत आहेत मॅचचा आनंद घेत आहेत प्रसाद गोतारणे. टीम मिटिंग घेत आहेत की आता पुढील दौरा, पुढील टूर कशी मात्र कव्हर करायची. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 रन्स. नव चैतन्य स्पोर्ट्स गांद्रे या आयोजकांना मानाचा मुजरा. निखिल भोईर अँड ऑल टीम क्लास, टॉप क्लास आयोजन. या बॉलला सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं. अगदी मात्र चांगला निर्णय घेतला असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. राज कुटणकरला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. यस रिव्ह्यू घेतला गेलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. या आपण चेक करूया. थर्ड अंपायर रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग आहे.
या ठिकाणी आपण पाहिलं तर थर्ड अंपायरकडे अपील केली गेली आहे. थर्ड अंपायरकडे डिसिजन मात्र आता पेंडिंग आहे. डबल रिव्ह्यू आहे आणि दुसऱ्या बाजूने बॅटिंग करणाऱ्या टीमने सुद्धा बॅटर्सने सुद्धा रिव्ह्यू घेतलाय की ओव्हर स्टेपिंगचा आहे का सर? ओव्हर स्टेपिंगचा सुद्धा रिव्ह्यू फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला गेलाय. जो काही निर्णय असेल तो आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी कळवतीलच. इट्स अ वाईड बॉल. फेअर बॉल आहे. ओके, इट्स फेअर डिलिव्हरी आणि इथे आपण पाहतायत नो साठी चेक केलं गेलंय. ओव्हर स्टेपिंग आहे का? रिटर्न क्रीज या आपण चेक करूया. पंच थर्ड अंपायर पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग. फर्स्ट आपण पाहिलं होतं फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 16 आहे धावसंख्येवर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. बाजार आणि मनोर टीम थोडंसं यावेळेला स्ट्रगल करताना पाहायला मिळते. ओमकार पाटील आणि राज गोठणकर दोन्ही फलंदाज असे आहेत की सिच्युएशन नुसार खेळण्याची कला आहे. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी प्रज्योत अंबिरे यावेळेला करत असताना वरोर एक्सप्रेस आणि याच गोलंदाजीच्या जोरावर यंदाचा ISPL मध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागली श्रीनगर या टीम मध्ये 16-2. अगदी सर काबिले तारीफ करावी लागेल. ज्या पद्धतीने प्रज्योत अंबिरे चेंडू हाताळतोय, वेगवानता त्याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. प्रतिम खेळायचं होतं ऑफ साईडला. फॉरवर्ड डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. केतन मात्र येत आहेत. शॉर्ट लेगला चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मेल. स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या 17. 17-2 बाजाराळी मनोर टीम. अगदी यावेळेला सर पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा लांब खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज घेतलेली आणि जिथपर्यंत त्या ठिकाणी विकेट किपर बॉलवर पोहोचला. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. घड्यात 2:30 वाजलेत, परंतु प्रेक्षक वर्ग जसेच्या तसेच मात्र पाहायला मिळत आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. तिथून मात्र आपण पाहतायत 1 रन मिळेल. व्हाईट यॉर्करने अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना प्रज्योत अंबिरे हीच या खेळाडूची ताकद आहे, गोलंदाजीची ताकद आहे. 18ला 2 धक्के बसले गेलेत आणि 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. या षटकाचा विचार करता 3 धावा फक्त खर्च केल्या, 1 सफलता प्राप्त केली. महत्वपूर्ण विकेट मिळाली ती प्रथमेश पवार नानाची आणि इथून थोडासा धावांचा जो वेग होता तो मात्र आलेख थोडासा कुठेतरी डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अद्वर अजून 2 षटका आहेत आणि 12 बॉलमध्ये मॅक्झिमम आता प्रोफेशनल क्रिकेट ज्या वेळेला खेळतात त्यावेळेला आपण पाहू शकतात की त्यांच्या माइंडमध्ये एकच माइंडसेट असतं की 12 बॉल आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त 5 ते 6 मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. अगदी सर याच गोष्टीचा मात्र त्यांना आता इथून प्रयत्न सुद्धा करावा लागेल, कारण 18 चेंडूत फक्त 18 धावा झाल्यात आणि अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकी भोईर सज्ज होईल. पहिला बॉल या वेळेला मात्र उडवून द्यायचा होता. विश्वनाथ जाधव बॉलवरला जज करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कॅचवर न जाणं पसंत केलं आणि तत्पूर्वी वेगानं 2 धावा या धावून कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच विश्वनाथ जाधव अगोदर कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने स्वतःला समजवलं की नाही, मला पुढे जाऊन यावेळेला फायदा नाहीये. जर पुढे गेलो तर कदाचित माझ्या डोक्यावरून बॉल यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल, परंतु त्याने थांबला, संयम बाळगला. याला म्हणतात संयम, नियंत्रण. 20 धावा येत आहेत, 2 रन ऍड झाल्या. 20 वर 2 धक्के बसत असताना पाहायला मिळत आहेत. संयम, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे.
यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. खेळपट्टीवर चेंडू राहतोय, अंडरआर्म फेकी करण्याचा पसंत केलं नाही आणि इथून केतन मात्रेच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने बाजार आणि मनोर ही टीम जाऊन पोहोचते 21 वर. आगळा वेगळा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा तेवढा प्रॉपरली स्पर्श झाला नाहीये आणि जिथपर्यंत केतन मात्रे त्या बॉलला पिक करेल आणि फेक करण्याचा प्रयत्न होता, तत्पूर्वी वेगाने एक सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलला आपण पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना 21 या अंकावर. विकी भोईरचा हा बॉल यावेळेला फोर्स केले, या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं सिंगल मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा राज गोटनकरच्या बॅटमधून येत असताना बाजार आणि मनोर टीम जाऊन पोहोचते. या 2 धावांच्या मदतीने 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अबीर स्पोर्ट्स, आरपी लायन्स, वाडा, विपुल पाटील प्रेझेंट आपण पाहत आहेत. या टीमने आतापर्यंत विकी भोईरने धावा थांबवलेत. अगदी सर, याच गोष्टीचा उल्लेख करावा लागेल, कारण विकी वैयक्तिक सुद्धा दुसरं षटक हाताळण्याकरिता या ठिकाणी आपण पाहतोय त्याला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग, अनबिलिव्हेबल. काय बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता अचूक टप्प्यावर. रफ्तार का सौदागर विकी भोईरच्या या वेळेला गोलंदाजीची खरोखर तारीफ करावीच लागेल. कौतुकास्पद गोलंदाजी, अगदी वेगवान सर, प्रचंड वेग या चेंडूमध्ये मात्र विकी भोईरच्या आपल्याला बघायला मिळाला आणि थेट बॉल निघून गेला विकेटच्या मागे. केतन म्हात्रे यांच्या हातात डॉट बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. पुढे सरसावेल फिल्डर त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल राज गोटनकरला सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या बाजार आणि मनोर टीम जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 6 बॉल फेस केलेत राज गोटनकरने आणि 4 धावा फक्त आलेत, म्हणजे स्ट्रगल करतोय. एका साईडला ओंकार पाटील स्ट्रगल करतोय, 5 बॉलमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना विकी भोईर ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड इनक्रेडिबल बॉलिंग. या वेळेला मात्र खूपच बॉल कशा पद्धतीने होता, दिनेश राऊत यांचे हात खुले झालेत, म्हणजेच नोचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमरेच्या वरती होता आणि त्यामुळे 1+1 अशा 2 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. सर, इथून मात्र नो बॉल म्हणजेच येणारा फ्री हिट आहे. इथून फलंदाजी करणाऱ्या टीमला कुठेतरी आपल्या बॅटिंगचा गिअर मात्र चेंज करावा लागेल, कारण मोठी धावसंख्येच्या दिशेनं तुम्हाला वाटचाल करायची आहे तर तुम्हाला फ्री हिटचा फायदा घ्यावाच लागेल. ह्या चेंडूला आपण पाहिलं, थोडंसं थांबून चेंडू आला होता, सरप्राईज करून गेला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, केतन मात्रेच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. फ्रीडच्या बॉलवर खेळू शकले नाहीत राज गोटनकर आणि अशा प्रकारे 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या बाजार आणि मनोर या टीमची जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करताना 26 लॉस ऑफ 2 विकेट. 26 धावाचा स्कोर कार्डवर जोडला गेला. आता अंतिमच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावसंख्या केली जाईल आणि कोणत्या गोलंदाजाला मात्र इथून बॉलिंग ट्रॅकवर आणलं जाईल हे मात्र पाहण्याजोगे आहे, कारण 2 खेळाडू जे आपण मैदानामध्ये पाहतोय, राज गोठणकर आणि दुसऱ्या बाजूने ओंकार पाटील, दोघांचाही स्ट्रगल आतापर्यंत या मैदानामध्ये मात्र फलंदाजी करत असताना चालू आहे. परंतु येणारे अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ बाकी. या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील यावर सर्वांची लक्ष आहे. आर्यन भोईर, अपकमिंग यंग टॅलेंट, कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या गोलंदाजाने आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलं प्रेक्षकांना. जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, लाईन अँड लेन्थचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक फलंदाजांना कमी वेळेमध्ये याच गोलंदाजाने घाम फोडण्यास भाग पडलं ते फलंदाजाला. 26 धावा, 2 गडी बाद. ओंकार पाटील स्ट्राईक एंडकडे आहे, स्ट्रगल करतो. या स्ट्रगल मधून बाहेर निघेल का? यावेळेला सरळ बॅटचा वापर केला, विश्वनाथ जाधवला बीट करेल का हा बॉल? चांगली फिल्डिंग मात्र शेवटच्या मोमेंटला छलांग लावली, अतिशय चांगलं. या वेळेला आपण पाहताय टायमिंग जम्प ज्याला म्हटली जाते. एकदा विश्वनाथ जाधव यांची फिल्डिंग आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. षटकार मात्र आपल्या संघाकरिता त्याने वाचवलाय, सेव्ह केलेत धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. ओव्हरपिच बॉल मिळालेला आणि लॉंगॉनच्या रिझनमध्ये या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलेला. थर्ड अंपायरकडे कॉलिंग सुद्धा केली जाते, परंतु त्या ठिकाणी स्वतः विश्वनाथ जाधव खूप चांगलं क्षेत्ररक्षणाचे एफर्ट देत असताना आपण त्या ठिकाणी त्यांना पाहिलं. निर्णय अजून सुद्धा पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. कोणत्याही संघावर, कोणत्याही खेळाडूवर मात्र यावेळेला अन्याय होणार नाही, त्यामुळे पंचांनी लगेच सांगितलं जे काही आहे ते मात्र आपण कॅमेऱ्याच्या द्वारे चेक करूया.
4 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते tenniscricket.in वर, पहिली वहिली वेबसाईट. नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतायत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. प्रत्येक खेळाडूचा संघ आणि त्याचप्रमाणे पॅकर्सचं लक्ष वेधित राहिले या चॅम्पियन्स ट्रॉफीकडे. मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि सेफ आहे. अतिशय विश्वनाथ जाधव अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. काय क्षेत्ररक्षण हा आपण पाहू शकतात. ॲक्शन रिप्ले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. गणेश ठाकरे आम्हाला दर्शवतात 28 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्याच बॉलवर धावा सेव्ह केलेत ओमकार पाटील. आता मात्र यावेळेला हात खोलण्याची संधी प्राप्त झाले. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून स्पष्टपणे दिसते. परंतु इथे आर्यन भोईर थोडासा बाहेर निघणारा हा बॉल होता आणि एक्झॅक्टली व्हाईट बॉलचा इशारा येत असताना थोडासा दबाव यावेळेला जरूर दिसला. या बॉलवर 1 रन ऍड होईल. 29 ला 2. कारण सर पहिल्याच बॉलवर खूप चांगला फटका ओमकार पाटील यांनी खेचलेला, जे कारण थोडंसं प्रेशर आपण या ठिकाणी आर्यनवर पाहू शकाल. शरीरापासून लांब हाताळण्याचा प्रयत्न करतोय. फुलटॉस बॉल यावेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत अशरफ खानच्या हातामध्ये चेंडू निघून जाईल. सॉफ्ट डिसमिसल. ओमकार पाटील स्ट्रगल करत होता. फलंदाज बाद. 29 ला 3. 2 बॉलच्या समाप्तीनंतर बाजार अळी मनोर. या वेळेला जर का पाहिलं तर आपण लोवर फुलटॉस स्वरूपामध्ये बॉल होता, ज्या बॉलला कुठेतरी षटकारामध्ये कन्वर्ट करायला गेलेले, परंतु त्या ठिकाणी जर का पाहिलं तर अशरफ खान तैनात होते, ज्यांनी खूप सुंदर कॅच कॅरी केली आणि विकेटचं पतन झालंय. जो आपण ओमकार पाटील यांच्या खेळीला या ठिकाणी पूर्णविराम लागत असताना नवीन फलंदाज आता कोण मैदानाच्या दिशेनं वाटचाल करेल. विकी मुंबईकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 29 रन 29 रन्स. आतापर्यंत धावा थांबवलेत. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. आर्यन भोईर. समोरचा प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, खेळाडू कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेमध्ये स्टार्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, जे टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे दिग्गज कलाकार, ज्यांना नेहमी मात्र वाड्याचे प्रेक्षक वर्ग हे सातत्याने यूट्यूबवर पाहत असतात. परंतु आज ते साक्षीदार झालेत की या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अनेक चांगले उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू खेळत आहेत. हा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अप्रतिम चांगला यावेळेला आपण पाहतायत व्हाईट यॉर्कर परफेक्ट पाहायला मिळाला. विकी मुंबईकरला बीट करत यावेळेला चेंडू आपण पाहिलात केतन मात्र यांच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना भन्नाट वेग होता या बॉलवर. 29 ला 3. अगदी सुंदर या ठिकाणी कमबॅक मात्र आपण आर्यन भोईरकडनं सर पाहू शकाल. पहिल्या बॉलवर मोठा फटका जरूर खेचलेला, परंतु त्यानंतर वाईट टाकत असताना सुद्धा त्याने खूप चांगला कमबॅक केलाय. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच मात्र कॅरी केली जाते. परतावं लागेल अजून एक खेळाडू विकी मुंबईकर बॅक टू डग आउट. मोठा हादरा लागेल या ठिकाणी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला. बाजार आणि मनोर संघाला आपण पाहू शकाल. चौथा हादरा लागत असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद. कॅच कॅरी केल्यानंतर केतन मात्रे येत आहेत, दिलासा देत आहेत, खांद्यावर हात टाकतायत. आर्यन भोईर क्लास बॉलिंग तुझी यावेळेला पाहायला मिळते. हेच एक खेळाडूचं गुणवैशिष्ट्य असतं. ज्या वेळेला तुम्ही 37 बाईक घेतायत, 6 4 व्हीलर घेतायत आणि त्यानंतर तुमचे पाय जमिनीवर आहेत, ही मात्र हेच खरं फॅन फॉलोविंग मात्र पाहायला मिळते. आणि त्यांनी सांगितलं नम्रपणाने जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केतन मात्रेला प्रश्न विचारला ISPLचा मात्र फील कसं होतं, त्यांनी सांगितलं 2 वर्ष जरूर खेळलो, परंतु मी ग्रामीण भागातून जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळताना त्यावेळेला त्या स्टेजला गेल्यानंतर एक वेगळंच फील होतं. परंतु त्यासाठी मात्र त्यांनी सांगितलं, सजेस्ट केलं की येणाऱ्या काळामध्ये अजून प्रत्येकाला प्लॅटफॉर्म मिळू शकतो, त्यासाठी तुम्हाला अपार कष्ट आणि घाम गाळावा लागेल. अगदी सर, कारण कष्टाविना पर्याय नाहीये. ही गोष्ट मात्र युवा खेळाडूंना बघण्यासारखी आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. आर्यन भोईर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. मिस्टर बंटी पेंढारीला आपण पाहतायत. सर आर्यन भोईरची सुद्धा तारीफ करावी लागेल, ज्या पद्धतीने त्याने हे अंतिम हाणामारीचं षटक आतापर्यंत हाताळलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फोर्स केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉप. आकाश यावेळेला पाहायला मिळाले आणि थोडंसं कुठेतरी फंबल झाले होते. विश्वनाथ जाधवने कॉलिंग केलं होतं, परंतु इथून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. कॅच तर सर ड्रॉप झाली आणि एकच सिंगल आली आहे.
परंतु आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण राज याला पाहू शकाल. राज गोटणकर पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं. यावेळेला पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट चेंडूची या ठिकाणी उद्घोषणा केली जाते आणि धावसंख्या आपण पाहिली तर 31 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. आकाश जंगीट त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. कॅच ड्रॉप झाला. काय SP बॉईज ट्रॉफीमध्ये बॅटिंग केली होती. रबर बॉल स्पर्धेमध्ये मुसळधार पावसामध्ये सुपर बॅटिंग करण्याचा जो आनंद लुटला होता तोच आकाश जंगीडला आपण पाहत आहेत. व्हाईट बॉल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 32ला 4. बाजार आणि मनोर टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते पहिल्या षटकापासून. आतापर्यंत अबीर स्पोर्ट्स RP लायन्स वाडा विपुल पाटील थोडेफार खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. वाडाकर खुश असतील परंतु श्री केदारनाथ 11 करवते या टीमने जी जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलं. विवेक जाधवचं स्पेशली मी कौतुक करेन. मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी घाम फोडला. चांगला बॉल होता. पायावरचा चेंडू हा आपण पाहत आहेत. काही पट्टीवर राहतोय. सिंगल तर डेफिनेटली मेल लेगबाईच्या स्वरूपात कदाचित ही धाव असावी आणि हसमुख पाटील तेच दर्शवत असताना पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 33 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 34 रनची आवश्यकता असेल. ती प्रतिस्पर्धी संघ अबीर स्पोर्ट्स RP लायन्स वाडा प्रेझेंट विपुल पाटील यांच्या संघाला. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण व्हॉइस ऑफ भिवंडी व्हॉइस ऑफ ठाणा NPLचा आवाज या ऐकूया मिस्टर सिद्दीक भावे सरांना. धन्यवाद प्रमोद शिर्के जी. दोस्तों ये वो आवाज़ थी जिसने 6 रातों से आपको बांधे रखा. पालघर वसई में एक समीकरण चलता है, नो प्रमोद शिर्के नो मेगा इवेंट. सूरज पाटिल, समय हमारे पास आपके पास कुछ हो कहने के लिए तो कह सकते हैं. देखिए कई बड़े टूर्नामेंट्स अभी भी ओपन इंडिया में दस्तक दे रहे हैं. 9 तारीख से सुप्रीमो होने जा रहा है. उसके बाद भिवंडी में भी ओपन क्रिकेट है. हैट्रिक आमदार चषक अल्ताफ बाली जिसको ऑर्गेनाइज कर रहे हैं. 18 से 21 तारीख तक ओपन क्रिकेट का घमसान रहेगा. 25 और 26 को पालघर में AB ट्रॉफी हरेश केनी की ट्रॉफी में भी ओपन क्रिकेट आप देखेंगे. यहाँ पर ऑल इंडिया ओपन के साथ प्रार चषक पूना में भी इस वक्त ओपन क्रिकेट चल रहा है. जी हाँ भावे सर, क्या कहोगे आप? बहुत सारे टूर्नामेंट करते हैं महाराष्ट्र में, महाराष्ट्र के बाहर गुजरात रहे, ऑल इंडिया में कहीं भी रहे. यहाँ का क्राउड वाडा टेनिस का आपको कैसा लगा? देखिए कल भी मैंने बताया कि इतनी भीड़ अगर रात के 3 बजे तक मैंने देखी है तो सिर्फ 3 टूर्नामेंट में, एक तो लेजेंड ऑफ भिवंडी विलासार के मेयर कप में, अल्ताफ बाली के बाली ट्रॉफी में और महाराष्ट्र की A1 जोड़ी के केंद्रीय मंत्री चषक में. क्या बात है, थैंक यू. वाकई में यहाँ के क्राउड को दाद देना होगी. और नव चैतन्य स्पोर्ट का जो आयोजन है, पूरी टीम का ऑर्गेनाइजेशन कैसा लगा? देखिए चैंपियन नाम नहीं है, सिर्फ चैंपियन आयोजन है, चैंपियन नियोजन है, चैंपियन क्राउड है, चैंपियन सब खिलाड़ी हैं. और 2 दिन में मैंने एक बात मार्क की कि वाड़ा का क्रिकेट बहुत आगे जा रहा है. वाड़ा तालुका का जो क्रिकेट है उसमें जो टीमें हैं, जो खिलाड़ी हैं, उनमें काफ़ी टैलेंट है और ये बहुत जल्दी आगे बढ़ भी सकते हैं. जी हाँ, और आने वाले अगले समय में, अगले साल में नवीन ट्रॉफी असेल आणि पुढच्या वर्षी
नवचैतन्य स्पोर्ट गांधे चॅम्पियन ट्रॉफी यावर्षी 2 लाखाची आहे. पुढल्या वर्षी फर्स्ट प्राइज 3 लाख रुपये असेल. एकदा जोरदार टाळ्या पब्लिकने वाजवायच्या आहेत. चॅम्पियन ट्रॉफी नवचैतन्यसाठी 3 लाख. हालांकि सूरज पाटिल बहुत से नाइट टूर्नामेंट ऐसे भी होते हैं, अगर ये समय हो जाए ना वो फिर फाइनल कोई भी हो लेकिन दर्शक ही नहीं रहते. हम इसे वाड़ा का वर्ल्ड कप भी कह सकते हैं टेनिस का, और साथ ही साथ ये भी कह सकते हैं कि ये वो चैंपियन ट्रॉफी है जिसे हर दर्शक देखना पसंद करता है और हर खिलाड़ी खेलना पसंद करता है. अगदी सर, कारण ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, हा वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे आणि अगदी अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन असं म्हणावं लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व तिसरे आपण अनुभवतोय आणि पाहतोय. आजच्या या अंतिम रात्रीकडे आपण प्रवेश केलाय. गेले 5 दिवस डे नाईट आपण ही टुर्नामेंट या मैदानावर खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होताना पाहिली. अबीर स्पोर्ट्स आरपी लॉयंस के लिए जो लक्ष्य है 34 रनों का, देखिए पीछे किसी ने शेकोटी जलाई है. शेकोटी पेटू नका रे बाबा. तिकडे ज्या प्रेक्षकांनी त्या ठिकाणी शेकोटी पेटवलेली आहे त्यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण ती विझवायची आहे. तो जो धूर आहे तो मैदानामध्ये येतोय आणि मग त्याचा खेळाडूंना त्रास होईल याची नोंद घ्या. कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊन देऊ नका, कारण आम्ही खूप यशस्वीरित्या ही स्पर्धा मात्र आपण पार पडताना पाहिली आहे आणि तुम्हाला सुद्धा आम्ही विनंती करतो. महत्वाची सूचना आहे, हा सामना संपल्यानंतर नवचैतन्य स्पोर्ट गांधरे मंडळाचे सगळे सदस्य आपण स्टेजकडे यायचं आहे. 5 मिनिटाची या ठिकाणी मीटिंग होईल. नवचैतन्य स्पोर्ट गांधरे सगळे सदस्य केतन म्हात्रे स्टेजकडे या. मैन इन फॉर्म क्वेनोर ऑफ वॉकलन, पहली गेंद हल्के हाथों से पुश किया, कवर्स में कोई रन नहीं. आशीष महरूल गेंदबाजी कर रहे हैं. पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे. कट के अंदर की जानिब गेंद आई थी. केतन म्हात्रेच्या विपक्षामध्ये पहिला चेंडू खूप सुंदर हाताळला. त्या ठिकाणी मात्र निर्धाव आपण पाहू शकाल. हलकासा चेंडू आत आलेला. आराफ शेख स्ट्रेटिश मिड ऑफ पे हैं. इस मर्तबा घूम के मारा है, हुक शॉट है, गेंद चली गई है. दर्शकों में 6 रन. था जो मैदान में आया. आशीष महरूल स्विंग किया है, कोई खिलाड़ी नहीं. गेंद पहले बाउंस पे, वाइडिश मिड विकेट पे 4 रन. अगदी सुंदर फटका या ठिकाणी आपण पाहू शकाल. केतन म्हात्रेच्या बॅटमधनं 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चौकारामध्ये निघून गेलाय. गेल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र चौकार खेचत असताना केतन म्हात्रे इज ऑन फायर. आशीष महरूल दबाव में आ गए पहले ओवर में. फुल टॉस गेंद सामने मारा, फील्डर मौजूद है, कोई रन नहीं. फुल टॉस बॉल होता, परंतु जो खेळाडू आपण त्या ठिकाणी मिडॉनला पाहतोय त्याने हातामध्ये बॉल कलेक्ट केला. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना केतन म्हात्रेच्या विपक्षामध्ये आराफ शेख भी बहुत अच्छे ऑलराउंडर हैं. केतन को फिर ऑन ड्राइव, फिर वही नतीजा, कोई रन नहीं. सर आशिष मेहरो सुद्धा भलेही 2 मोठे फटके आले, परंतु त्यानंतर कमबॅक करताना या ठिकाणी बघायला मिळतोय. देखिए आप ओपन क्रिकेट खेल रहे हैं तो आपको पलटवार करने का हुनर मालूम रहता है. आपकी बार मौका नहीं. इनफील्ड के ऊपर से टिपिकल पावर प्ले शॉट, 4 रन. अगदी सुंदर फटका त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. केतन म्हात्रेच्या बॅटमधनं 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दर्जेदार स्ट्रोक चौकार.
केतन मात्रे के थीम सॉन्ग से ही उनका स्वागत होता हुआ। एक ओवर की समाप्ति, 14 रन बचे हुए, 4 ओवर में केवल 20 रन चाहिए। मरता क्या ना करता, अलीमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटिल को बुलाया गया है। हिमांशु पाटीलला यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरनं आणलं जातं. आपण बॉलिंग करण्याकरिता पाहू शकाल. अलीमगढ़ एक्सप्रेस या नावाने मात्र खूप प्रसिद्धी आहे या टेनिस क्रिकेटच्या विश्वात. तो गोलंदाजी मार्कवरनं येत असताना इस सीजन में सभी फॉर्मेट्स में हिमांशु पाटिल ने गजब की बॉलिंग की है, लेकिन सामने है मुन्ना शेख। मुन्ना शेखला आपण फलंदाजी करत असताना या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. डावखोऱ्या हाताचा फलंदाज, मॅन फ्रॉम नाशिक. आशिक के नाम से जाने जाते हैं। इस मर्तबा अपने स्टेप में चुके हैं। डेड बॉल का इशारा अंपायर का। हालांकि टीम को हम देखते हैं, बाजार अली मनोर तो काफी ऑप्शन है, आराफ शेख भी बेहतरीन है। देखिए आराफ शेख ऐसे खिलाड़ी हैं जिन्हें लीग मास्टर ऑलराउंडर कहा जाता है। चाहे टीडीपीएल को देखिए, चाहे बीपीएल को देखिए, कोई भी लीग हो। अच्छी गेंद, 2 माइंडेड स्ट्रोक बीट किया। अगदी डबल माइंड झाले अंतिमच्या क्षणाला की फटक्यामध्ये कन्वर्ट करायचे ते की सिंगल द्यायचं आहे आणि ती मात्र कुठेतरी एक हलकीशी चूक होत असताना आपण त्या ठिकाणी पाहू शकाल. बॉल निर्धाव स्वरूपामध्ये विकेटच्या मागे. पुन्हा शेखच्या विपक्षामध्ये चांगला चेंडू हिमांशु पाटीलकडनं बघायला मिळाला. बढ़िया शुरुआत की हिमांशु पाटिल ने। सामना करेंगे मुन्ना शेख। बैकफुट पे गए, कट करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, बैकवर्ड पॉइंट पे गई। समय था बल्लेबाज के पास 1 रन का। वेगानं एक सिंगल या ठिकाणी मात्र कंप्लीट केली आहे मुन्ना शेखनं आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आता केतन म्हात्रे आपण पाहू शकाल. अगदी हलक्या हातानं या बॉलला फक्त स्टेअर गेलं. त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये खेळाडू तैनात होता ज्याने बॉलला हातामध्ये कलेक्ट केला आणि फेक करेपर्यंत एकच सिंगलनं वाढून आपण स्कोर कार्ड पाहिलं तर मात्र 15 या अंकावर जात असताना वहां पे कुछ बात की गई है हिमांशु पाटिल से। लॉन्ग ऑन पे केतन मात्रे के लिए खिलाड़ी लगा दिया गया है। इस तरह के शॉट खेलना वो बहुत ही पसंद करते हैं। रिवर्स खेला है, बल्ले पे गेंद नहीं आई है, सीधी ट्रैवल करती हुई पॉइंट, खिलाड़ी के पास कोई रन नहीं। डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकाल. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता परंतु कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं त्या ठिकाणी केतन म्हात्रेने आणि बॉल मात्र निर्धाव येत असताना हिमांशु पाटीलकडनं बघायला मिळाला. देखिए क्रिकेट दिमाग में भी चलता है। उन्होंने देखा लॉन्ग ऑन लगाया, गेंद आगे रखी जाएंगी, पहले ही तैयार थे रिवर्स स्वीप खेलने के लिए। अगदी कारण सरा अनुभव आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक बघायला मिळतंय. इस मर्तबा बैकफुट पे गए, खींच के मारा है, हुक शॉट है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर, 6 रन। अगदी सुंदर स्ट्रोक त्या ठिकाणी मात्र बघायला मिळाला. केतन मात्रेच्या बॅटमधनं पुल करत असताना या ठिकाणी बॉलला मात्र पाठवून दिलं षटकाराकरिता. 6 धावा मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील आणि 6 वाढून स्कोर कार्ड पाहिलं तर पुढे जात असताना 21-21. देखिए केतन मात्रे जब अपने रंग में रहते हैं ना तो फिर गेंदबाजी के सारे रंग उतार देते हैं। गेंदबाज सोच में पड़ता है कि इनको कहां गेंदे करे। ये देखिए, ये कमाल का शॉट है, अद्भुत स्ट्रोक, 4 रन। अगदी सुंदर. गेल्या वेळेला भलेही यश आलेलं नव्हतं त्या फटक्यामध्ये परंतु या वेळेला अगदी यशस्वी फटका बघायला मिळाला. रिव्हर्स स्वीपचा बॉल निघून गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराकरिता 4. बिल्कुल केतन मात्रे कभी कभी तो होता है कि गेंदबाजी से नहीं बल्कि गेंदबाज की भावनाओं से भी खेलते हुए। अब की बार आसमानी टोला, 6 रन, बिंगड़ी है। अगदी सर याच गोष्टीकरिता आम्ही म्हणतो ना की या खेळाडूची या वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे. अनेकदा जेव्हा जेव्हा ओपनच्या मॅचेस व्हायच्या तेव्हा मात्र हा प्रश्न विचारला जायचा की केतन मात्रे कधी आम्हाला मैदानामधनं बघायला मिळेल आणि विपुल पाटील अँड फॅन क्लब टीम त्यांच्या माध्यमातून त्याला मात्र आज या वाडा तालुक्यामध्ये आणलं गेले आणि काय दर्जेदार फलंदाजी करत असताना एकदा बॅटिंग आवडली असेल केतन मात्रेची तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये प्रेक्षकांनो. काबिले तारीफ. मैच को बिल्कुल एक तरफा कर दिया है। केवल 3 रन चाहिए। मुन्ना शेख ने 1 बनाया,
और केतन मात्रे 30 पे खेल रहे हैं। मरता क्या ना करता, नैया डूबने के बाद आराब शेख को लगाया गया है। पहली गेंद बढ़िया ऑन ड्राइव, पीछे खिलाड़ी है, 1 रन, 2 रन और चाहिए। विजयाकरता फक्त आता इथून 2 धावांची गरज आहे. एक हाती मॅच आपल्या बाजूने मात्र केतन म्हात्रेनं खेचली आहे. सूरज पाटिल, मैच किसका रहेगा इसके बाद? दिया 11 और इस मैच की विजेता टीम। यस, दिया 11 के कैप्टन उस्मान पटेल, आपको तैयार रहना है। ओ, इम्प्रूव इस तरीके से निकाल दिया है, वाइडिश फाइन लेग पर इस मैच को जीत लिया है अबीर स्पोर्ट आरपी लॉयंस ने। कॉन्ग्रेचुलेशन अबीर स्पोर्ट्स आरपी लॉयंस एंड हार्ड लक बाजार अली, मनोहर हार्ड लक, नाना, प्रथमेश पवार हार्ड लक, किरण पवार, हिमांशु पाटिल एंड ऑल टीम। चलते